न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। सन 2025 मधील दुसऱ्या राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन डॉक्टर सचिन ओंबासे आयुक्त सोलापूर महानगरपालिका यांच्या हस्ते करण्यात आले आणि प्रमुख जिल्हा न्यायाधीश सोलापूर मनोज शर्मा यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले। या प्रसंगी जिल्हा न्यायाधीश RJ कटारिया, जिल्हा न्यायाधीश श्री YN राणे, जिल्हा न्यायाधीश श्री JJ मोहिते, तथर्द जिल्हा न्यायाधीश श्री SV केंद्रे, जिल्हा सहकारी वकील श्री प्रदीप सिंग राजपूत, सोलापूर वकील संघाचे अध्यक्ष श्री VP शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिराडकर, जिल्हा न्यायालयाचे प्रभारी प्रबंधक मुकुंद ढोबळे तसेच विधिज्ञ आणि पक्षकार उपस्थित होते। या उद्घाटन सोहळ्याच्या वेळी सोलापूर महानगरपालिकेतील सहाय्यक मुख्य निरीक्षक कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर, कर निरीक्षक दिलीप देशमुख, कार्यालयीन अधीक्षक सूर्यकांत खसगे व बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर चंद्रशेखर मंत्री, बँकचे विधिज्ञ श्री SS गायकवाड व रिकव्हरी अधिकारी आदित्य गवळी व बँक ऑफ महाराष्ट्राचे झोनल मॅनेजर संजीव कुमार व बँकचे विधिज्ञ श्रीमती अस्मिता वाघमारे वसुली अधिकारी उपस्थित होते। सदर लोक न्यायालयाचे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथम वर्ग न्यायाधीश श्रीमती VA कुलकर्णी यांनी केले आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर श्रीमती SK कोटुळे यांनी केले। आमचे पत्रकार गफूर सौदागर यांचे एक रिपोर्ट। राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आले। या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांना मी जिल्हा विधी सेवा भारतीय संस्कृतीची ओळख समजली जाते। आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आलेल्या पाहुण्यांच्या स्वागताने होणार आहे। मी आदरणीय प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा तथा अध्यक्ष कर्म शिवशरण जेलवड शिवशरण चला डिस्ट्रिक्ट न्यायाधीश जज सोलापूर साहेब यांनी आयोजित केला आणि पूर्ण टीम यांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो। जवळजवळ साधारणतः नॉर्मली आमचं आर्थिक वर्षाची सुरुवात आहे आणि नॉर्मली ही ॲक्टिव्हिटी आमची शेवटच्या दिवाळीनंतर साधारणतः घेत असते। परंतु आता मागच्या वर्षी मला जसं म्हटलं तर आढावा घेतला, जवळजवळ मागच्या वर्षी आमचं प्रॉपर्टी टॅक्सचं जे कलेक्शन आहे जवळजवळ 200 कोटी आहे। त्यापैकी जवळजवळ 45 कोटी मेजर आमचे जे आहे जवळजवळ 45 कोटीचं जे करायचं म्हणजे काय होतं अल्टिमेटली आमचे जेव्हा लोक बिलवर जातात त्याला दिला जाणारा रिस्पॉन्स कोर्टाकडून जाणारा जेव्हा नोटीस असतं त्याला म्हणजे लोकांमध्ये थोडीशी भीती म्हणा किंवा त्याला एक रिस्पेक्ट असेल। त्याच्यामुळं मागच्या वर्षी जो डेट आहे जसा आपला आपण शेअर केलेला की जवळजवळ 45 कोटी वसुली या 3 ड्रायव्हर झाली आणि तो ओव्हरऑल 200-250 कोटी होतो। जवळजवळ ते 15 ते 20% आसपास जे आहे ते आपल्या जो लोकांना एक खुश आपल्या मार्फत दिला गेला। सर्वप्रथम पूर्ण जे आयोजक आहेत आपल्या विधी सेवा न्याय प्राधिकरण आणि पूर्ण न्यायालयाचा जो जजेस आणि पूर्ण जो स्टाफ आहे त्याचा मी आभार व्यक्त करतो। आणि सर आमचं आता यावर्षी सुद्धा बरेच कंटिन्यू राहणार आहे, विशेषतः बऱ्याचशा जुने मॅटर्स आहेत प्रॉपर्टी टॅक्समध्ये काही ठिकाणी ऑप्शन करणार आहे म्हणजे आपल्या लॉमध्ये जे काय अलाउड आहे ऑप्शन्स आहेत किंवा काही ठिकाणी पण अवैध बांधकाम वगैरे आहेत त्याच्यासाठी सुद्धा स्पेशल ड्राईव्ह घेणार आहे। त्याच्यामध्ये सुद्धा भविष्यात जसं जसं आपली मदत लागेल तसं कोर्टाच्या वरी जेव्हा आम्ही नक्कीच संपर्क लोकांच्या समोर आहोत। बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, इतर बँक
म्हणजे सर्वांचा विधी सेवा प्राधिकरणतर्फे मनापासून धन्यवाद करतो. त्यात सर्वात मोठा जो स्टेक होल्डर्स आहे, सर्वात मोठा श्रेय जो आहे तो बार असोसिएशन सोलापूरचा आहे. त्यांचा सक्रिय सहभाग आणि सहकार्य ही एक काय म्हणू शकतो आपण, एक चळवळ आहे. आणि चळवळ फक्त विधी सेवा प्राधिकरण स्वतः करून काही करू शकत नाही. जोपर्यंत त्या चळवळीत आपण सर्व मनापासून सहभागी होत नाही आणि पूर्ण सहयोग करत नाही तोपर्यंत होत नाही. आणि आपला सक्सेस रेशो दाखवतोय की सर्वांचा मनापासून सहभाग. या क्षणी हीच प्रार्थना करतो की हा सहभाग तसाच ठेवावा. आणि आज बँक ऑफ इंडियासाठी खूप मोठा दिवस आहे. आणि वी आर एक्सपेक्टिंग अ ग्रेट डील फ्रॉम बँक ऑफ इंडिया. जवळपास 800 दावे आज जर का त्यांची बोलणी झाली बरोबर तर 800 दावा एका झटक्यात साहेब निकाली लागतील. सो आय विश बँक ऑफ इंडिया ऑल द बेस्ट. आम्ही आहोत तिथे साहेब. कोणतीही कशाही प्रकारचा आमचा असिस्टन्स लागत असेल, मी अँड माय ऑफिसर्स ऑल आर क्लिअर. पण जर मग ते मनात जर ठरवलं की आज हे करायचं नाही, सो वी कॅन डू दॅट. नथिंग इज देअर दॅट वी कॅनॉट डू. जस्ट अ कमिटमेंट अँड डिटर्मिनेशन इज रिक्वायर्ड अँड वी कॅन डू दॅट. परत उंबासे साहेबांना एक आश्वासन देऊ इच्छितो. आणि अशी मला असा इच्छा आहे मनापासून की 200 कोटी वसूल केले, त्यातले फक्त 45 कोटी लोकादालतच्या माध्यमातून गेले. एक दिवस असा यावा की यांचे 200 कोटी पूर्ण आपण वसूल करून द्या. लोक अदालतचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. ट्रॅफिक ब्रँचतर्फे तर्फे मान्य न्यायालयाने जवळपास 1300 वॉरंट काढलेली होती. त्याच्यापैकी 900 लोकांनी आतापर्यंत पैसे भरलेले आहेत. जवळपास 7000 समन्स काढलेले होते. या सगळ्यांनी मिळून जवळपास आतापर्यंत 2100 लोकांनी दंड भरलेला आहे व कायदेशीर कारवाईपासून ते प्रवृत्त झालेले आहे. ज्यांना नोटीस आलेल्या आहेत, ज्यांना समज मिळाले आहेत, त्यांनी सगळ्यांनी न्यायालयामध्ये येऊन आपापला दंड भरावा आणि होणाऱ्या कायदेशीर कार्यपद्धतीसाठी आपली सुटका करावी. सगळ्यांना असे आवाहन करतो. धन्यवाद. गायकवाड, वसुली अधिकारी आदित्य गवळी, बँक ऑफ महाराष्ट्राचे झोनल मॅनेजर संजीव कुमार, बँक ऑफ महाराष्ट्राच्या अस्मिता वाघमारे, लॉ ऑफिसर, त्यांचे विधिज्ञ श्री BS कांबळे, हे सर्वजण आवर्जून उपस्थित राहिले. आणि या सर्वांचे, या लोक न्यायालयाच्या आयोजनामागे मुलाचे सहकार्य आहे, या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला जिल्हा विधिज्ञ संघ सोलापूर यांचे देखील नेहमीच सहकार्य असते. मी सर्व बारचे अध्यक्ष, पदाधिकारी या सगळ्यांचे आभार मानते. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व ज्येष्ठ न्यायिक अधिकारी तसेच माझे सहकारी न्यायिक अधिकारी यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानते. या संपूर्ण आयोजनामागे जिल्हा न्यायालयातील कर्मचारी, त्यांचे मुख्य प्रबंधक या सर्वांचा देखील सिंहाचा वाटा आहे. त्या सर्वांचे मी आभार मानते. तसेच मोटर व्हेकलच्या केसेसमध्ये आणि इतर प्रकरणांमध्ये पोलीस यंत्रणेचा देखील तितकाच मोठा सहभाग आहे. मी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे संपूर्ण पोलीस यंत्रणा यांचे देखील आभार मानते. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित पत्रकार बंधू भगिनी यांचेही मी आभार मानते. कळत नकळत आजच्या या लोक न्यायालयाच्या आयोजनामध्ये ज्यांचा कुणाचा सहभाग आहे त्या सर्वांचे मी आभार मानते. आणि अध्यक्षांच्या परवानगीने आजचा हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला असे